दीदी मला माफ कर ग. प्रत्येक वेळी माझ्यामुळे तुला तुझं प्रेम दूर करावं लागलं. पण खरंच मी हे जाणून बुजून नाही केलं. तो प्रथमेश त्याच्या आणि तुझ्या अफेअरबद्दल मला तेव्हा काहीच माहिती नव्हतं. नाहीतर मी त्याच्यावर प्रेम कधीच केलं नसतं. नकळत तेव्हा मी तुझं प्रेम हिरावून घेतलं आणि पुन्हा तुझ्या घरी आल्यावर तुझ्यासोबत जे काही झालं त्यामुळे मला कार्तिक आणि किशोरीसाठी मिस्टर पाटीलसोबत लग्न करावं लागलं. पण मी खरंच सांगते, हे सगळं कसं झालं मला सुद्धा कळलं नाही. तू अशी वेडी झालेली आणि किशोरी ती तर बिचारी खूप खचून गेली होती. फक्त तिच्यासाठी आम्ही लग्न केलं. मिसेस पाटील रडत रडत बोलत होत्या आणि त्यांचे शब्द ऐकून देवयानी शॉक झाली. प्रथमेश? तो कोण होता? आणि त्याच्यावर सायली काकूचं प्रेम होतं म्हणजे? काकूंचं खरंच अफेअर होतं. विचारानेच देवयानीच्या पायातलं त्राण गेलं. तिला पुढचं काही ऐकायची इच्छाच राहिली नाही. तिने सरळ दरवाजा उघडला तसं मिसेस पाटील आणि सायली काकूंनी दोघींनी तिच्याकडे पाहिलं. देवयानी तू ये. सायली काकूंनी लगेच हसून तिला आतमध्ये बोलावलं. त्यांच्या चेहऱ्यावर आता थोडं टेन्शन दिसत होतं. मिसेस पाटीलांनी पण लगेच त्यांचे डोळे पुसले. देवयानी जाऊन सायली काकूंच्या जवळ बसली. देवयानी, तुझे आमच्यावर खूप उपकार आहेत. तुझ्यामुळे आज माझी दीदी माझ्याबरोबर अशी व्यवस्थित बोलते. नाहीतर इतकी वर्ष. मिसेस पाटील बोलता बोलता रडू लागल्या. ठीक आहे काकू, हे सगळं मी माझ्यासाठी केलं. त्या मला माझ्या आईसारख्या आहेत. तुम्ही आभार मानायची काही गरज नाही. देवयानी निर्विकारपणे म्हणाली. बरं, मी जाते. आज तुझ्या आवडीची पुरणपोळी बनवते. मिसेस पाटील देवयानीला इग्नोर करत हसून म्हणाल्या आणि निघून गेल्या. त्या जाताच देवयानीने सायली काकूंकडे नजर रोखून पाहिलं. देवयानी, नाश्ता केलास का? सायली काकूंनी विचारलं. नाही, देवयानीने उत्तर दिलं. का गं, काय झालं? माझ्यासोबत करायचा होता का? मग आण पटकन इथेच खाऊन घे. सायली काकू म्हणाल्या. नाही, मला काहीच खायचं नाही. देवयानी म्हणाली. का? सायली काकूंनी थोडे आश्चर्याने विचारलं. मी तोपर्यंत खाणार नाही जोपर्यंत तुम्ही मला खरं काय ते सांगत नाही. देवयानी ठामपणे हट्ट करत म्हणाली. काय खरं? सायली काकूंनी गोंधळून विचारलं. हे प्रथमेश कोण होते? देवयानीने आता सरळ मुद्द्यालाच हात घातला. कोण प्रथमेश? सायली काकूंनी नजर चुकवत विचारलं. आता त्या मिसेस पाटील बोलत होत्या ना, तेच प्रथमेश. कोण होते ते? मला सगळं माहिती हवं आहे. देवयानीने त्यांच्या डोळ्यात बघत विचारलं आणि सायली काकू थोड्या गडबडल्या. अगं, ते खूप जुनं झालंय, कॉलेजमध्ये असतानाचं. आता नाही एवढं आठवत. सायली काकू अडखळत म्हणाल्या. देवयानीने पुढे होऊन त्यांचा चांगला हात हातात घेतला. आई, तुमचा माझ्यावर थोडासुद्धा विश्वास नाही का? देवयानीने पाणवलेल्या डोळ्यांनी विचारलं. तिच्या तोंडून आई ऐकून सायली काकूंनी चमकून तिच्याकडे पाहिलं. कारण आज पहिल्यांदाच देवयानी त्यांना आई म्हणत होती. त्यांना देवयानीमध्ये कायमच किशोरी दिसायची. त्यामुळे त्यांना नेहमी वाटायचं की तिने त्यांना आई म्हणावं, पण ती कायम काकू म्हणायची. पण आज ती आई म्हणाली होती. नकळत सायली काकूचं हृदय भरून आलं. पण त्यांनी लगेच स्वतःला सावरलं. अगं, असं का म्हणतेस? खूप विश्वास आहे माझा तुझ्यावर. तूच अशी आहेस जिने माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं केलं आहे. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. सायली काकू भरलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या. मग मला सगळं सांग. तुमची काही चूक नाही मला माहिती आहे. पण जरी तुम्ही तुमची चूक आहे असं सांगितलं तरी माझं तुमच्यावरचं प्रेम थोडंसुद्धा कमी होणार नाही. मी वचन देते, देवयानी म्हणाली आणि सायली काकूंनी डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला. सांगते ऐक, सायली काकू म्हणाल्या. आणि आता देवयानीच्या मनात धाकधूक, उत्साह, किंचित टेन्शन सगळंच भरून आलं. आता ती कानात प्राण आणून त्यांचं बोलणं ऐकू लागली. देवयानी, मी आणि कोमल चुलत बहिणी. निप्पाणीमध्ये आमचं एकत्र कुटुंब होतं. त्यामुळे आम्ही एकत्रच राहायचो. ती माझ्यापेक्षा जवळजवळ 5 वर्षांनी लहान आहे. मी 12वीत असताना आमच्या शेजारी एक भाडेकरू राहायला आले होते. त्यांच्या मुलाचं नाव होतं प्रथमेश. तो जबरदस्त हुशार होता आणि दिसायलाही एकदम राजबिंडा. त्यावेळी तो मेडिकलचं शिक्षण घेत होता. शेजारी असल्यामुळे आमचं येणं जाणं असायचं आणि अशातच आम्ही दोघं एकमेकांना आवडू लागलो. सायली काकू खाली मान घालून सांगत होत्या.
पण देवयानीला मात्र यात काही चुकीचं वाटलं नाही, कारण ते वयच तसं होतं. त्यावेळी कार्तिकचे बाबा तिथे शिकत होते. तो रोज मला कॉलेजला जाताना येताना बघायचे, पण मी मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते, कारण मला प्रथमेश आवडत होता आणि त्याने सुद्धा मला सांगितलं होतं की त्यालाही मी आवडते. फक्त तो डॉक्टर झाला की आम्ही लग्न करणार होतो, पण त्याला अजून खूप वेळ होता. आणि इकडे कार्तिकचे बाबा माझा पिच्छा सोडत नव्हते. मी त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते, पण एके दिवशी मी प्रथमेशला एका मुलीसोबत पाहिलं. त्या मुलीचा चेहरा मी पाहिला नाही, पण तो कुठल्या तरी मुलीसोबत आहे हेच मला खटकलं. मी खूप दुखावले गेले. मला त्याची चीड आली. दुसऱ्या दिवशी मी त्याला त्याबद्दल विचारलं तर तो मला उडवाउडवीची उत्तरं देत होता. मला कळून चुकलं होतं की तो मला फक्त फिरवत होता. त्यानंतर मी त्याला भेटणंच टाळू लागले. माझी 12वी झाली आणि मग एके दिवशी कार्तिकच्या बाबांनी मला लग्नासाठी विचारलं. मी त्यांना माझ्या घरी विचारायला सांगितलं, कारण आधीच एकावर विश्वास ठेवून मी चूक केली होती. म्हणून आता मला अशा लफड्यात पडायचं नव्हतं. मला कार्तिकचे बाबा कोण आहेत वगैरे काहीच माहिती नव्हतं. तरीही मी त्यांना घरी विचारायला सांगितलं. काहीच दिवसात त्यांनी खरंच माझ्या घरी येऊन माझा हात मागितला आणि मग आमचं लग्न झालं. मी सगळं विसरून माझ्या संसारात रमले. कार्तिकचे बाबा माझ्यावर खूप प्रेम करत होते, खूप खुश ठेवत होते. अगदी दृष्ट लागावी असं आमचं प्रेम बहरत होतं. सायली काकू भरलेल्या डोळ्यांनी आठवणीत हरवल्या होत्या आणि देवयानी त्यांच्या डोळ्यात त्यांचा भूतकाळ पाहत होती. लग्नानंतर लगेच कार्तिक आमच्या आयुष्यात आला. आमच्या दोघांच्या प्रेमाची निशाणी होता तो. नंतर किशोरी झाली, 2 मुलांची आई झाली. खूप सुख होतं आयुष्यात. माझा संसार बहरला होता आणि त्याच वेळी मला कळलं की माझी बहीण कोमल त्या प्रथमेशसोबत पळून गेली. मला खूप मोठा धक्का बसला होता, कारण मी कधी स्वप्नसुद्धा विचार केला नव्हता की तो प्रथमेश माझ्याच बहिणीला असं जाळ्यात ओढेल. पण आता आमचा नाईलाज होता. ते दोघे कुठे होते हेही आम्हाला माहिती नव्हतं. मी तिच्याशी संपर्क करण्यासाठी तिच्या काही मैत्रिणीकडे चौकशी केली होती, पण मला तिच्याशी काही संपर्क करता आला नाही. मग मी पुन्हा माझ्या संसारात व्यस्त झाले. काही वर्षानंतर आमच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलला. मला लक्ष्मी झाली. कार्तिक किशोरी खूप खूप खुश झालेले. तिचं बालपण ते दोघं भरपूर आनंदाने जगत होते. ती 1 वर्षाची झाल्यावर एके दिवशी अचानक कोमल माझ्या घरी आली. त्यावेळी तिच्यासोबत तिचा लहान मुलगा आरव होता. माझ्याजवळ ती खूप रडत होती, कारण प्रथमेशने तिला छोट्याशा कारणावरून घरातून बाहेर काढलं होतं. मी तिला धीर दिला आणि माझ्याच घरी ठेवून घेतलं, कारण पळून गेल्यामुळे तिला घरी जाता येत नव्हतं. त्यानंतर मी प्रथमेशला 2-3दा भेटून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्या दोघांमध्ये काय समस्या होती तेच कळत नव्हतं. या दरम्यान माझ्या आयुष्यातही खूप उलथापालथ झाली. माझा नवरा, जो माझ्यावर जीव ओवाळून टाकत होता, तो अचानक माझ्यावर संशय घेऊ लागला. तेही प्रथमेशमुळे. कुठून तरी त्यांना आमच्या भूतकाळाबद्दल कळलं आणि आमच्यात मग वाद होऊ लागले. मी खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण ते काहीच ऐकून घेत नव्हते. रोज वाद होऊ लागल्याने एके दिवशी काय झालं माहिती नाही, त्यांनी मला घरातून बाहेर काढलं, तेही माझ्यावर आयुष्यभराचा कलंक लावून. लक्ष्मीला मारलं म्हणून, माझ्या बाहुलीला मी मारलं असं बोलले. सायली काकू बोलता बोलता हमसून रडू लागल्या. तसं देवयानी घाबरून गेली. तिने पटकन स्वतःच्या डोळ्यातले अश्रू पुसल्याने उठून सायली काकूंना मिठी मारली. खोटं आहे, तुम्ही काहीच केलं नाही, काहीच नाही. मी सगळ्यांना सांगेन, ते सिद्ध करून दाखवेन. तुम्ही रडू नका. देवयानी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत त्यांना समजावत होती, पण स्वतःच्या डोळ्यातले अश्रू मात्र तिला थांबवता येत नव्हते. माफ करा कार्तिक, मला खरंच रडायचं नाही, पण हे अश्रू थांबतच नाहीत. मला माफ करा. मी तुम्हाला त्रास देत आहे, तुमचं वचन मोडत आहे. मला माफ करा. देवयानी मनातच कार्तिकची माफी मागत होते, कारण आता अश्रूंनी तिचे गाल पूर्ण भिजले होते. अरे कार्तिक, मी आलो आहे, तू कुठे आहेस? रवीने ऑफिसच्या बाहेर असतानाच फोन लावला होता. आज त्याला देवयानीच्या रिपोर्टबद्दल त्याच्याशी बोलायचं होतं, म्हणून तो आला होता. मी मीटिंगमध्ये आहे, 15 मिनिटांनी भेटू, कार्तिक म्हणाला आणि फोन ठेवला.
छे यार, आता 15 मिनिट काय करू? रवीने वैतागून केसातून हात फिरवला आणि रिसेप्शनमध्ये आला. छान आहे, हिच्याशी थोडी फ्लर्टिंग करतो. रवी रिसेप्शनजवळ बसलेल्या मुलीकडे बघत मनातच म्हणाला आणि लगेच तिच्यासमोर जाऊन उभा राहिला. हाय. रवीने एकदम कूल अंदाजात तिला अभिवादन केलं. नमस्कार, मी तुमची काय मदत करू शकते सर? रिसेप्शनवरच्या मुलीने गोड स्मित करत विचारलं. अरे वा, या कार्तिकने स्टाफ काय भारी ठेवला आहे. रवीने मनातच दाद दिली. मदत? मला एक कॉफी हवी आहे, मिळेल का? आणि हो, कॉफी पिताना छान सोबतही हवी आहे, ती मिळेल का? रवीने कूल अंदाजात विचारलं. रिसेप्शनवरची मुलगी पुन्हा एकदा गोड हसली. सर, कार्तिक सर मोकळे झाले की मी सांगते, तोपर्यंत तुम्ही बसा, नाहीतर सरांच्या केबिनमध्ये जा, मी पिऊनला कॉफी सांगून ठेवते. ती त्याला ओळखत होती आणि त्याची स्टाईलही ओळखत होती म्हणून हसून म्हणाले. रवी पण हसला आणि त्याच वेळी त्याला वाटलं की कोणीतरी नजर रोखून त्याच्याकडे बघत आहे. त्याने लगेच त्या दिशेला पाहिलं तर तिथे स्वाती फाईल छातीशी धरून सोप्यावर बसली होती आणि त्याच्याकडेच नजर रोखून पाहत होते. अरे, ही म्हैस इथे काय करते? रवीने मनातच म्हटलं. त्याने एकदा त्या रिसेप्शनवरच्या मुलीकडे पाहून स्मित केला आणि मग तो सरळ स्वाती बसली होती तिथे जाऊन बसला. तसं स्वाती लगेच वैतागून त्याच्यापासून 2 हात लांब सरकून बसली. नमस्कार, ओळखलं का? रवीने हसत विचारलं. ओळखलं. जिथे जाल तिथे सगळ्यांशी छेडछाड करत फिरता का? स्वातीने तुसटपणाने विचारलं आणि रवीला हसायला आलं. नाही हो, साधा सरळ माणूस आहे मी, गरीब आहे, शिक्षण जास्त झालं नाही ना, त्यामुळे सगळ्यांशी गोड गोड बोलून काम करून घेतो. रवी बारीक तोंड करून म्हणाला. तसं स्वातीला थोडं वाईट वाटलं. अच्छा, माफ करा, स्वाती दिलगिरी व्यक्त करत म्हणाली. ठीक आहे मॅडम, सगळंच असा गैरसमज करून घेतात. काय करणार, एकदम छोटा माणूस ना आपण, त्यामुळे सगळ्यांचं ऐकून घ्यावंच लागतं. रवी आणखीन दुःखी चेहरा करत म्हणाला. अहो सॉरी बोलले ना मी, पण तुम्ही स्वतःला लहान काय समजता? प्रत्येक माणसाकडे काहीतरी स्पेशल असतं, तुमच्याकडे पण असेल. जेव्हा कळेल तेव्हा तुम्ही स्वतःला कमी लेखणार नाही. स्वाती त्याचं सांत्वन करत म्हणाली. ते कधी कळणार आणि कधी माझ्या आयुष्यातलं दुःख संपणार, देव जाणे. रवी दुःखी सुस्कारा सोडत म्हणाला. स्वातीला थोडं जास्तच वाईट वाटलं. उगीच आपण याच्याशी बोललो असं वाटू लागलं. बरं, ते जाऊ द्या, आज एकदम टिपटॉप आहात, लॉटरी लागली की काय? स्वातीने त्याला निरखून हसत विचारलं. नाही, ते डॉक्टर रवीचं काम होतं इथल्या साहेबांकडे. मग आता एवढ्या मोठ्या कंपनीत यायचं म्हणजे कपडे चांगले हवे ना, म्हणून रेंटवर ब्रँडेड कपडे घेऊन आलो. भारी दिसतोय ना? रवीने कॉलर ताट करत हसून विचारलं. स्वातीला त्याची ती ॲक्शन बघून जाम हसूच आलं. तुम्ही चांगल्या घरातले वाटता, बोलण्यावरून थोडेफार शिकलेलेही वाटता, मग पिऊन म्हणून का काम करता? आणखीन थोडं शिकून चांगली नोकरी करायची ना, स्वाती म्हणाली. काय करायचं, माझ्या आईबाबांकडे पैसे नव्हते ना मला शिकवायला, त्यामुळे शिक्षण करता आलंच नाही. तुम्ही सांगा, तुम्ही इथे कशासाठी आलात? रवी म्हणाला. मुलाखतीसाठी आले आहे मी, स्वतःच्या मेहनतीवर शिकले. माझे आईवडीलही फार श्रीमंत नाहीत, पण तरीही मी शिकले, BCom केलं आहे. आता इथे अकाउंट विभागासाठी जागा आहे असं देव्यानी माझी मैत्रीण म्हणाली, म्हणून अर्ज केला होता. त्यासाठी आज मुलाखत आहे, स्वाती म्हणाली. अरे वा, तुम्ही तर खूप मोठं काम केलं आहे. शिक्षण सगळ्यांनीच केलं पाहिजे. मीही तुमच्यासारखं काहीतरी करायला हवं होतं, पण मी आपला पिऊन बनून राहिलो. रवी तोंड बारीक करत म्हणाला. अहो, एवढे दुःखी का होता? अजूनही तुम्ही बरंच काही करू शकता. तुमचं वय किती आहे? स्वातीने त्याला धीर देत विचारलं. 30 समजा, रवी म्हणाला. अच्छा, बरंच वय झाले, स्वाती विचार करत म्हणाली. अरे देवा, 30 म्हणजे हिला मी म्हातारा वाटलो की काय? रवीने मनातच विचार केला. ती अजूनही काहीतरी विचार करत होती. तुमचं वय किती आहे? त्याने तिला विचारलं. 23. पदवी पूर्ण झाल्यावर लगेच नोकरी मिळाली. सध्या पदव्युत्तर शिक्षणही करत आहे, स्वाती म्हणाली. अरे वा, म्हणजे तुम्ही अजूनही शिकत आहात? रवी म्हणाला. तेच तर म्हणते, तुम्हीही शिकायला हवं. माझा एक मित्र आहे, तो हॉटेलमध्ये काम करतो.
त्याला मी विचारते, आता हॉटेल मॅनेजमेंट करता येईल का ते? मग तुम्हाला सांगते, तेवढंच तुम्हाला किमान हॉटेलमध्ये चांगल्या पदावर तरी नोकरी मिळेल, पगारही बऱ्यापैकी चांगला मिळेल. स्वाती म्हणाली. रवीने मान हलवून होकार दिला. मॅडम, माझ्यासाठी नक्की नोकरी बघा ना. तुम्ही जर माझं काम केलं तर मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. रवी एकदम कृतज्ञ भाव चेहऱ्यावर आणत म्हणाला. काळजी करू नका, मी तुमच्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन. बरं, तुमचं नाव काय? स्वातीने विचारलं आणि आता रवी थोडा विचारात पडला. माझं नाव रंजी, त्याने हसत उत्तर दिलं. असं कसले ना? म्हणजे मी पहिल्यांदाच ऐकत आहे, माफ करा हां, तिने विचित्र स्मित केलं. ठीक आहे हो, मीही माफी मागतो, त्या दिवशी तुमच्याशी थोडं विचित्र वागलो. रवी हसत म्हणाला. ठीक आहे, बरं मी जाते, माझी मुलाखत कदाचित आत्ताच आहे. स्वाती हातातलं घड्याळ बघत म्हणाली. 1 मिनिट, तुमचा नंबर? म्हणजे तुम्ही माझं काम करणार आहात ना म्हणून? रवी म्हणाला. हो हो हो, 1 मिनिट. तुमच्याकडे फोन असेल तर काढा, मी सांगते. तुम्ही लिहून घ्या, स्वाती म्हणाली. आणि आता रवी थोडा टेन्शनमध्ये आला, कारण त्याच्याकडे नवीन आयफोन होता. तुम्ही सांगा, मी लक्षात ठेवेन, तो म्हणाला. स्वातीने थोडं गोंधळून त्याच्याकडे पाहिलं आणि मग नंबर सांगितला. लक्षात राहील ना? तिने विचारलं. हो हो राहील, त्याने उत्तर दिलं. कदाचित याच्याकडे फोन नाही. स्वातीने मनात विचार केला. त्याच्याकडे पाहून ती हसली आणि मग आतमध्ये निघून गेली. ती जाताच रवी गालत हसला आणि त्याने फोन काढून लगेच तिने दिलेला नंबर जतन करून ठेवला. तर मित्रांनो, कसा वाटला आपला आजचा हा भाग कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.